मिरज वांडलेसवाडी येथील एका प्रार्थनास्थळासमोर आज दुपारी एका 19 वर्षीय तरुणावर टोळक्याने हल्ला केला। या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान या घटनेनंतर विश्रामबाग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांची मोठी फौज आल्याने चौकात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। जखमी तरुणाचे नातेवाईक फिर्याद देण्यासाठी विश्रामबाग पोलीस ठाण्यात आले। रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते। पोलीस आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की वांडलेसवाडी येथे आज कार्यक्रमानिमित्त सर्वत्र उत्साह होता। एका प्रार्थनास्थळात जखमी तरुण कुटुंबियांसोबत गेला होता। त्यावेळी 3च्या सुमारास तो पुन्हा घरी आला। त्यावेळी परिसरातील पडक्या इमारतीतील काही तरुणांच्या टोळक्याने त्याला अडवले। त्यांच्यात किरकोळ कारणातून वाद उफाळून आला। वाद टोकाला गेल्यानंतर जखमी तरुणावर हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात त्याच्या डोक्याला तोंडाला गंभीर इजा झाली। तो तसाच पडला होता। त्याला मारहाण झाल्याचा जाब विचारणाऱ्या नातेवाईकांवर संशयितांनी हत्याराने हल्ला केला। दरम्यान या घटनेनंतर संशयितांनी पळ काढलेला असून जखमी तरुणास उपचारासाठी भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे। रात्री उशिरा दुसऱ्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। त्याची प्रकृती चिंताजनक होती। घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। यावेळी चौकशी करत असताना परिसरातील लोक आणि पोलीस यांच्यात वाद झाला। त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण झालं होतं। रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू होतं। पोलिसांचा मोठा बंदोबस्त परिसरात तैनात करण्यात आला होता। जखमी तरुण हा नर्सिंगचं शिक्षण घेत असून त्याच्यावर झालेल्या हल्ल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांनी या घटनेची गांभीर्यानं दखल घेतली आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज।